वेलकम सुलागे स्कूल बार्शी 10वी अ ते 10वी फ चे सर्व मुलं तुमचं भूमितीच्या आत्ताच्या तासाला हार्दिक स्वागत आहे. आणि आतापर्यंत आपण पहिले 6 कन्स्ट्रक्शन्स जे सुरुवातीचे प्राथमिक असतात ते आपण केलेले आहेत. आता आपण पुढचा टॉपिक सुरू करत आहोत. नाव टाका. दिलेल्या रेषाखंडाचे दिलेले समान भाग करणे. To construct किंवा to divide a given line segment into given congruent parts. मी आता व्हिडिओ मोड बंद म्हणजे व्हाईट बोर्डला सुरू करतो. आडवा धरा मोबाईल. लिहा पहिला प्रश्न म्हणजे एक्झाम्पल. रेषाखंड AB बरोबर 6 सेंटीमीटर. सेग AB इक्वल टू 6 सेंटीमीटर. Divide it in centimeter. Divide it in 4 congruent parts. चला करूया. पहिल्यांदा एक सेगमेंट काढा. एक वर 5-6 ओळी असतील, खाली 5-6 ओळी असतील, अशा ठिकाणी तुम्ही सेगमेंट AB 6 सेंटीमीटरचा काढा. हे ऑलरेडी तुम्ही 7वी 8वीत केलेलं आहे. हे 6 सेंटीमीटर. आता काय करा, कोनमापक घ्या हातात. प्रोट्रॅक्टर इथं लावा असा आणि इथं लावा असा उलटा. इकडून 40चा कोन करा आणि असा 40चा, आणि तुम्ही असा 40चा कोन करा. डॉट करा. ओके. हा 40चा डॉट आहे, इथून हे पुढे वाढवा. हा 40चा डॉट आहे, हा इकडे खाली वाढवा. भरपूर लांब वाढवा. आता काय करा, कंपास मध्ये कर्कटक मध्ये थोडं अंतर घ्या छोट, आणि ए वर टोक ठेवून 1 2 3 4. आता माझा पुढे चौथा जात नाहीये, मी 3च करतो. तुम्ही 4 करा. आणि खाली तसंच बी वर टोक ठेवून 1 2 3 4 असे चाप मारा. एच्या तिथं टोक ठेवून 4 चाप मारा. म्हणजे पहिला चाप वर, पुन्हा टोक ठेवायचं, दुसरा चाप मारायचा, दुसऱ्या चापवर पुन्हा टोक ठेवायचं, तिसरा, चौथा, असं खाली पण 1 2 3 4 चाप मारले. आता पट्टीनं फेंट हा ए आणि चौथा चाप, बी तिसरा, आपला एच्या पुढचा पहिला आणि खालचा तिसरा, दुसरा आणि दुसरा, चौथा आणि पहिला, तिसरा आणि दुसरा, आणि इथला चौथा आणि हा बी, असं जॉईन करा. हे सगळं काम तुमचं फेंट करा. हारगडद नको. नाव द्या त्याला काहीतरी, PQR आहे, PQR आणि बी.
झाला असेल तर खाली लिहा. तो कोण किती केला होता ते लिहा. 40. इथं पण 40°. झालं काम. आकृतीत रेषाखंड AB चे 4 समान भाग केले आहेत. खाली लिहा. इन द फिगर seg AB is divided into 4 congruent parts. रेषाखंड AB चे 4 समान भाग केले आहेत. It is divided into 4 congruent parts. खाली लिहा. AP बरोबर PQ बरोबर QR बरोबर RB इक्वल टू AB छेद 4 इक्वल टू AB छेद 4. प्रत्येक भाग किती आहे? AB छेद 4 एवढा आहे. बाकी काय करायची जरूर नाही आपल्याला. ती भागाकार करून 6/4 बरोबर 1.5 सेंटीमीटर काय जरूर नाही. अजून एक करा. सेम स्टाईल. लिहा गणित. सेग LM बरोबर रेषाखंड LM बरोबर 9 सेंटीमीटर. LM बरोबर 9 सेंटीमीटर. याचे समान 5 भाग करा. डिवाइड इट इन 5 congruent parts. करा सुरू. 9 सेंटीमीटरचा रेषाखंड काढा. त्याच्या खाली लिहा 9 सेंटीमीटर असं छान पैकी. नंतर इथं कुठेतरी 40चा कोन करा. इथं 40चा कोन करा. 5 समान भाग करायचे म्हणजे 1 2 3 4 5 चाप मारा. इथं सुद्धा 1 2 3 4 समान भाग करा आणि हे जोडा. नाव द्या त्याला ABCD. किती अंश केला होता? 30 40 जे असेल ते माप इथं लिहायचं. कंसाचं माप, त्या कोणाचं माप. खाली लिहा. आकृतीत रेख LM चे आकृतीत रेख LM चे 5 समान भाग केले आहेत. इन द फिगर seg LM is divided into 5 congruent parts. LA बरोबर AB बरोबर BC बरोबर CD बरोबर DM बरोबर LM भागिले 5. संपलं. पुढची रचना 8वी 7वी झाली मगाशी, आता 8वी. टू डिव्हाइड द गिव्हन सेगमेंट in the given ratio. To divide the given segment in the given ratio. दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभागणी करणे किंवा विभाजन करणे.
दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करणे. घ्या गणित उदाहरण 1. उदाहरण 1 म्हणा आणि रीत 1. 2 रीत आहेत. घ्या उदाहरण 1. मगाशीच घेऊ आपण. रेषाखंड LM बरोबर 9 सेंटीमीटर. रेषाखंड LM बरोबर 9 सेंटीमीटर. सेग LM इक्वल टू 9 सेंटीमीटर. त्याचे 3:2 प्रमाणात विभाजन करा. डिव्हाइड इट इन द रेशो. डिव्हाइड इट इन द रेशो 3:2. 3:2 प्रमाणात विभाजन करा. आता रीत 1. पहिली रीत लक्ष द्या इकडे. आता तिथं तुम्हाला समोर मी सगळं गणित केलेलं आहे ऑलरेडी. आता माझं कसं फक्त मोबाईलला टच केलं की काय होतं, गडदच उमटतं, ते फेंट उमटत नाहीये. आता मी पहिल्यांदा थोडं वर्णन देतो, ते लिहा, मग रचना करायची. लिहा. येथे रेख LM चे 3:2 प्रमाणात विभाजन करायचे आहे. Here we have to divide the given segment LM in the ratio 3:2. येथे रेषाखंड LM चे 3:2 प्रमाणात विभाजन करायचे आहे. म्हणून 3 + 2 = 5 समान भाग करू. Therefore 3 + 2 = 5 equal parts. मग आता मी ते केलं. हे बघा इथं काय केलं मी पहिल्यांदा मी काय केलं, 3:2 करायचे म्हटल्यानंतर 3 + 2 = 5 दाखवणार. मी हे LM काढलाय. LM काढला पहिल्यांदा. त्याच्यानंतर मी छोटस माप घेतलं, वर Lच्या तिथं कोन केला. हा कोन 30च्या 40चा काही पण समजा 40चा कोन केला, पुढे वाढवला, इकडे खाली पण कोन केला, पुढे इकडे मागं वाढवला खाली. तो वाढवल्यानंतर समान अंतर घेऊन हे चाप मारले. हे चाप मारले सगळे. बरोबर आहे, दिसतात तुम्हाला. आता काय करायचं माहिती का, हे जे तुम्ही चाप मारले ते सोडून अशी परिस्थिती आहे सध्या तुमची. मग काय करायचं, 3:2 आहे ना, मग हा आहे पहिला, दुसरा, तिसऱ्या रेघेला फक्त गडद जोडायचं. बस संपलं. हे ABC वगैरे नावं द्यायचीच नाहीत आता, फक्त C. मग हा काय झाला 3:2. संपलं गणित. भाग पाडायचे 5च वर खाली, आपण नेहमी मगाशी केलं होतं तसं. फक्त L कडून तिसरा चाप आहे आणि M कडून दुसरा चाप आहे, त्यांची जॉईनिंग करायची. 3:2. बाकी कुठलंच जोडायचं नाही. करा. मगाशीचीच सेम रीत करा, फक्त 3 हिस्से L कडून तिसरा चाप, 2 हिस्से M कडून, M च्या बाजूने दुसरा चाप, ते जोडा. कोन कितीचा केला होता ते पण लिहा. ते 240 नाहीये, 3:2 मधलं 2 आहे. आणि मग खाली लिहा, या आकृतीच्या खाली यायचं LC, त्याच्या पुढे 2 टिंब CM बरोबर 3:2. खाली लिहा, आकृतीच्या खाली एक ओळ सोडून. LC as to CM बरोबर 3:2. LC CM बरोबर 3:2.
ही झाली पहिली रीत. चला आता दुसरी रीत करूया. यासाठी मोबाईल उभा धरा. आता 9 सेंटीमीटर दुसरी रीत करा आणि दुसरी रीत असं लिहा मेथड 2 आणि 9 सेंटीमीटरचा रेषाखंड काढा. हा 9 सेंटीमीटर LM. आता काय करा उगीच असा एक तिरपा रेघ काढायचा. किती कोणाचा काही संबंध नाही त्याच्याशी. किती कोणाचा काही न मोजता तिरपा किरण काढायची एक. तुम्हाला 3+2 बरोबर 5 समान भाग करायचे. म्हणून तुम्ही काय करायचं आता कर्कटक मध्ये माप घ्यायचं आणि छोटं माप घेऊन 1 2 3 4 5 झालं. हे 5 चाप मारले. आता लक्ष द्या मी काय करतोय ते. हा जो 5वा बिंदू आहे तो 5वा M ला जोडून टाकायचा शेवटच्या ह्याला. आता हा तुमचा प्रश्नपत्रिकेतला कोण आहे. कुठला हा कोण काल शिकवलं तुम्ही आठवते का. आणि इथं नंबरिंग द्या महत्वाचं की हा पहिला चाप आहे हा दुसरा चाप हे आपल्यासाठी हे कंपल्सरी नाहीये. तिसरं चौथं आणि हा 5वा चाप. हे जे 1 2 3 4 5 लिहितोय मी ते आपल्यासाठी आहे. ते छान दिसावं म्हणून बरोबर पट्टी लावून उभं व्यवस्थित लिहा. आता 5वा भाग जो आहे तो चाप मी M ला जोडून टाकला. 5च्या तिथं जो कोण झालाय हा तुमचा प्रश्नपत्रिकेतला कोण आहे. आता हाच कोण तुम्ही उत्तर पत्रिकेत करायचा आहे किती 3च्या ठिकाणी. एक प्रश्नपत्रिकेतला कोण म्हणजे हा कोण इथंच आहे. फक्त या कोणासारखा कोण 3च्या तिथं करायचा आहे. तिसऱ्या चापच्या तिथं इथं. मला काय म्हणायचं समजलं का तुम्हाला. तो जो कोण झालाय तो कोण मी 3च्या तिथं करणार आहे तिसऱ्या चापच्या तिथं. मग मी आता काय करतो बघा. पहिल्यांदा कंपास मध्ये काहीतरी माप घेतलं 5 वर टोक ठेवलं आणि हा चाप मारला. तेच अंतर ठेवून 3 वर टोक ठेवलं हा चाप मारला. कळलं. आता 5चा जो चाप आहे तो इथं आणि इथं छेदला. नीट बघा. गडद करतो पुन्हा खोडतो मी काय अडचण. या 2 बिंदूतलं अंतर घ्यायचं. त्या बिंदूतलं अंतर घेऊन इथं टोक ठेवायचं आणि हा चाप मारायचा. कळलं. असा चाप मारायचा. आता तो चापचा बिंदू आणि 3चा बिंदू जोडायचा. जिथं छेदेल तिथं नाव काहीतरी द्या. ए नाव किंवा सीच द्या मगाशीच. हा झाला तिसरा हिस्सा हा झाला दुसरा हिस्सा. मी अजून एकदा करून दाखवू. अजून एकदा करून दाखवतो. LM मी 9 सेंटीमीटर घेतला. याचे मला 5 समान भाग करायचे. मी इकडे उगीच असा स्वैर एक किरण काढला. कर्कटक मध्ये छोटस अंतर घेतलं 1 2 3 4 5 चाप मारले. त्याला नंबरिंग दिली 1 2 3 4 5. ही नंबरिंग देणं कंपल्सरी नाही. मार्क जाणार नाहीत काळजी करू नका. मी केलंय ते. मला डोक्यात राहावं कुठला चाप कोणाशी जोडतोय त्याच्यासाठी. आता हा बिंदू आणि M ला जोडायचं. एवढाच कोण होणारा 3च्या तिथं कोण करायचा आहे. मग आता त्यासाठी मी काय करतो. त्यासाठी आता मी 5च्या तिथं टोक ठेवलं आणि चाप मारला. तेच अंतर घेऊन 3च्या तिथं टोक ठेवलं आणि चाप मारला. हे 2 बिंदू जिथं छेदलेत त्या 2 बिंदूतलं अंतर घेऊन इथं टोक ठेवलं आणि हा चाप मारला. जोडला. 3×2 म्हणून LCS to CM बरोबर 3×2 करा. इंगळे कितीदा जायचं कितीदा यायचं. बरेच जण कितीदा तो मगाशी देशमुखे आला आणि लगे गेलाय. आता आलाय का नाही कुणाला माहित. देशमुखे आलाय का गेला. काही परमनंट येणारी माणसं आहेत त्याचे काय प्रश्न नाही.
काही जणांना यायचंच नाहीये, काय बोलू शकतो आपण? मार्क कमी पडले सर, त्याच्या डबल सांगता का? बर, कोण म्हटलंय हे? डबल सांगतो मी, अजून अजून एकदा करून दाखव त्याला काय. ओम साखरे, हा लक्ष दे, ते चापचं तुम्ही जिथं मी पॉइंट करतोय ना तेवढं लक्षात द्या. अजून एकदा करून दाखवतो. LM काढला, इथं एक किरण काढला, काहीतरी अंतर घेतलं त्या कंपासच्या कर्कटक मध्ये, 1 2 3 4 5 चाप मारले, नंबर दिले. आता आपल्याला काय करायचंय? 3 2 विभागणी करायची की नाही? ओके, मग 3 2 5 भाग झाले. मग 5 भाग म्हणजे 5 मात्र शेवटचा जो भाग आहे तो M ला जोडला. आता इथे एक कोण तयार झालाय 5च्या बिंदूच्या तिथे एक हा कोण तयार झालाय, कळलं का? हो. मग त्या पॉइंटच्या तिथं कर्कटक ठेवायचं आणि काहीतरी अंतर घेऊन हा चाप मारायचा. ते अंतर बदलायचं नाही कर्कटक मधलं. ते तुम्ही 3चा चाप जिथं मारलाय तिथं ठेवून हा चाप मारला. 3चं तिथं म्हणजे कुठं? इथं ठेवून. कळलं का? ओके. आता 5च्या तिथं कर्कटकचे टोक ठेवून जो चाप मारला होता हिरवा, त्याचे 2 बिंदू कोणते? हे 2 बिंदू झालेले. कळलं का? या 2 बिंदूंमधलं अंतर कंपास मध्ये घ्यायचं कर्कटक मध्ये. मी आता ते खोडतो. हा, ते अंतर मी घेतलं आणि उचलून या 2 ला जिथं छेदलं होतं तिथं ठेवायचं कर्कटकचं टोक आणि हा चाप मारायचा. मग तो चाप आणि 3चा बिंदू जोडायचा. हे झालं सी. हे आहे 3-2. आता कळलं का नीट? अजून प्रॅक्टिस करू, त्याला काय? अजून एक उदाहरण देणार आहे मी. हिरवा चाप, 1 मिनिट. एकच मिनिट बघतो काय म्हणतात. हिरवा चाप 4, हिरवा चाप 4 चापचा खाली का वर, त्याचा काही संबंध नाहीये. नाही 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 नाही, ते किती अंतर घेतात त्याचा काही संबंध नाहीये. अजून एकदा, तो चाप 4च्या वर येतोय का खाली येतोय काही संबंध नाही त्याचा. मी अजून एकदा काढून दाखवतो. LM, लक्ष द्या नीट, म्हणूनच सांगतोय. एक किरण काढला, इथपर्यंत कळलं? पुन्हा कंपास मध्ये किती अंतर घेताय तेवढं घ्या, पण आपल्याला वहीत बसवायचे ना व्यवस्थित, त्यामुळे छोटं अंतर घेतलं. 1 2 3 4 5, यांना नंबरिंग केली 5 आणि 1 2 3, मी 3 आणि 5च लिहितो तुम्हाला चांगलं समजावं. ओके. आता हे 5चा बिंदू जो आहे ना M ला जोडला, इथे एक कोण तयार झाला की नाही? हा कोण तयार झाला की नाही? या कोणाला एकरूप कोण मला 3च्या बिंदूच्या इथं करायचा आहे. कळलं का? मग ते एकदा करण्यासाठी काय करतो मी? कंपास मध्ये मी छोटं माप घेतलं. ते किती घ्यायचं याचा काही संबंध नाही. मी इथं 5च्या तिथं टोक ठेवलं आणि एक चाप मारला. आता ते म्हणाला हा चाप 4च्या वर गेलाय की, हे काय 4चा बिंदू, काही संबंध नाही त्याचा. त्याची काहीच काळजी करायची नाही. फक्त तुम्ही चाप मारायचा आहे. ओके, तेच अंतर फिक्स्ड ठेवून 3च्या तिथं टोक ठेवून हा चाप मारला. आता 5च्या तिथं टोक ठेवून चाप मारलेला कुठं कुठं छेदलाय? इथं इथं छेदलाय. त्या 2 बिंदूंमधलं कर्कटक मध्ये अंतर घ्यायचं आणि ते टोक इथं ठेवायचं आणि हा चाप मारायचा. आता हा चाप मारलेला हा बिंदू कोणाला जोडायचा? 3 ला जोडायचा. 3-2. आलं का लक्षात? आता माझं फार ऍक्युरेट नाहीये, पण तुमचं ते येईल बरोबर. आता कळलं का? किती अंतर तुम्ही घेता त्याच्याशी काही संबंध नाही. चला अजून एक करूया. घ्या, रीत 2 संपली. तिथं लिहा खाली त्या आकृतीच्या खाली काय? LC as to CM 2 टिंब इक्वल टू 3-2. चला पुन्हा दुसरं उदाहरण घ्या आणि शक्यतो ते दोन्ही रीतीनं करा, म्हणजे तुमचं अजून चांगलं होईल. पण त्यातल्या त्यात आत्ताची जी दुसरी रीत आहे ना, ती आता मला इथून पुढे महत्वाची आहे. मी प्रत्येक वेळी काय म्हणणार, तुम्ही असं केलं हे जोडून की हा प्रश्नपत्रिकेतला कोण आणि इथं करायचा तो उत्तर पत्रिकेतला कोण म्हणणार. इथून पुढे असं लक्षात ठेवा.
आपलं हे ठोकताळ आहे. हे काय प्रश्नपत्रिकेत काढलेलं नाहीये आणि ही काय उत्तरपत्रिका वेगळी नाहीये. मी काय म्हणणार, हा दिलेला कोण आहे आणि याला एकरूप कोण इथं काढायचं आहे, हे समजावं म्हणून प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका असे शब्द वापरले. चला लिहा. रेषाखंड किंवा रेख PQ बरोबर 7 सेंटीमीटर. सेग PQ इक्वल टू 7 सेंटीमीटर. डिव्हाइड इट इन, याचे 5:1 प्रमाणात विभाजन करा. डिव्हाइड इट इन द रेशो 5:1. द रेशो 5:1. किती सोपे बघा. आता इकडे लक्ष द्या. उभा धरा मोबाईल. हे बघा, मी असं करतोय पहिल्यांदा. किती सेंटीमीटर काढला हा? 7 सेंटीमीटरचा कोण PQ. इथं स्वैर असा पुढे एक किरण काढा. किरणाच्या तिथं चाप मारा. 1 2 5 आणि 1 6. 5:1 आहे ना, म्हणजे किती झालं? 5 आणि 1 6 भाग. 1 2 3 4 5 6 नंबरिंग केली. 1 2 3 4 5 6. हाचा 6चा जो बिंदू आहे हा, तो मी डायरेक्ट Q ला जोडून टाकला. आता हा कोण जो तयार झालाय, हा कोण मला कुठं करायचा एक्झॅक्टली? एवढाच कोण इथं करायचा आहे, 5च्या तिथं. 5च्या तिथं निळ झालंय की नाही आता, तिथं करायचं आहे. बघा मी आता कसं करतोय. मी कंपास मध्ये काहीतरी माप घेतलं कर्कटक मध्ये आणि हा चाप मारला 6 वर टोक ठेवून. तेच करून इथं 5 वर टोक ठेवा आणि हा चाप मारा. आता हे 6च्या तिथला चाप कुठं कुठं छेदलाय, मी हिरव्याने दाखवतोय. हे बघा, इथं आणि इथं छेदलाय. त्या 2 बिंदूंमधलं मी अंतर घेतलं कंपास मध्ये. आता टोक उचलून 5च्या तिथं जिथं छेदलं होतं तिथं ठेवणार आणि हा चाप मारणार. झालं. आता 5चा बिंदू आणि ते जोडलं. मग हा काय झाला? 5 हिस्से आणि हा 1 हिस्सा. अजून एक गणित. AB बरोबर, तिथं लिहा की खाली काहीतरी नाव द्या. इथं काहीतरी A बिंदू नाव द्या, म्हणून PA adds to AQ बरोबर 5:1. पुढचं अजून एक असंच गणित. ST बरोबर 10 सेंटीमीटर. याचे 2:3 प्रमाणात विभाजन करा. ST equal to 10 centimeter. Divide it in the ratio 2:3. खाली लिहा 2 + 3 = 5. म्हणून आता हे बघा, ST काढला 10 सेंटीमीटर. खाली किरण घेतला 5 भाग करायचे. काहीतरी कर्कटक मध्ये अंतर घेतलं 1 2 3 4 5. आता 2:3 आहे. तुम्हाला वाटलं मला हा 1 2 3 4 5 चा जो 5 बिंदू आहे, 1 2 3 4 5, मी तुम्हाला डायरेक्ट 5चा बिंदू T ला जोडा म्हणत होतो. तुम्ही 2चा बिंदू कसं जोडा म्हणून समजत नाहीये, म्हणून 5चा जोडायचा.
जोडला. आता 5च्या तिथं जो कोन झालाय, 5च्या तिथं जो कोन झालाय तो मला किती करायचा आहे आता? कुठं करायचंय? 2च्या तिथं करायचं. मग 5च्या तिथं कर्कटचं टोक ठेवलं, हा चाप मारला. 2च्या तिथं ठेवलं, हा चाप मारला. पुन्हा या 2 चापातलं अंतर घेतलं, इथं टोक ठेवलं आणि हा चाप मारला. हा 2 हिस्सा, हा 3 हिस्सा. झालं? खाली लिहा, इथं काहीतरी नाव द्या. पी एस पी as to PT बरोबर 2 आता अजून एक फायनल गणित करा, म्हणजे तुमचं पक्क झालं. लिहा AB बरोबर 11 सेंटीमीटर. याचे 3/5 प्रमाणात विभाजन करा. 3/5 प्रमाणात विभाजन करा. डिवाइड इट इन द रेशो 3:5. मग खाली लिहा 3 + 5 = 8. मग काय करायचंय? पटपट करा, आता या लागलं तुम्हाला. ए बी नाव द्या. पुन्हा एक किरण काढा लांब. आता आपल्याला 8 भाग करायचे, म्हणजे 8 चाप मारायचे. ए वर टोक ठेवून पहिला, दुसरा, तिसरा असं. मग 8 भाग करायचे म्हणल्यावर थोडं जरा कमी अंतर घ्या, फारही घेऊ नका. 1 2 3 4 5 6 7 8 नंबरिंग द्या. 1 2 3 4 5 6 7 8. हे चुकू नये म्हणून आहे. आलं लक्षात? हा, मग आता हा लास्ट जो आहे 8चा बिंदू, तो बी ला जोडून टाका. हा झाला. आता इथं कोण तयार झाला, तेवढाच कोण मला कुठं करायचा आहे? 3च्या तिथं. कुठं करायचं? मी लालने हे करतो डॉट. इथं करायचंय मला कोण. मग मी आता काय केलं? कर्कटक मध्ये काहीतरी माप घेतलं, 8च्या पॉइंट वर ठेवलं आणि हे चाप मारला. तसंच 3च्या पॉइंट वर ठेवलं आणि हा चाप मारला. ते चाप इथं कुठं छेदलेत? इथं आणि इथं. ह्या 2 बिंदूतलं अंतर घेतलं, इथं टोक ठेवून हा चाप मारला. हा आहे 3 भाग, हा आहे 5 भाग. नाव द्या काहीतरी पी. एपी करा, वेळ देतो मी तुम्हाला. एपी as to पीबी बरोबर 3/5. मार्क जायलाच नाहीत पाहिजेत, हे महत्वाचं आहे. झालंय? आता हा सेशन संपेल, त्यानंतर लगेचच जॉईन होऊ. आपल्याला आता समरूप त्रिकोणांची रचना करायची. 3 किंवा 4 मार्काचा महत्वाचा प्रश्न, अतिशय महत्वाचा. त्यातले 4.1 मधली सगळी गणित आपण सोडवणार. प्रॅक्टिस प्रचंड झाली की मग त्यातलं काहीच मग राहत नाही. आपलं व्यवस्थित यायला लागतं, पैकीच्या पैकी मार्क मिळतात. आणि एका पानावर एक रचना करा शक्यतो, किंवा लिखाण थोडंसं राहिलेल्या पानावर करा, पण बरोबर नवीन कागदाच्या सेंट्रल पार्ट मध्ये या आकृत्या झाल्या पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता हा सेशन थोड्या वेळातच संपतोय. मी आता हा एंड करतो. उलट म्हणजे व्यवस्थित बोलता बोलता ते कट व्हावा असं नको. मी एंड करतो, आपण लगेच जॉईन